नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5 जनपदे आणि गणराज्ये या पाठातील जन आणि जनपदे तसंच जनपद काय आहे, तसेच भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव आणि जनपदांचा विस्तार आणि विकास तसंच गणराज्य या मुद्द्यांविषयी या पाठामध्ये माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण जन आणि जनपदे याविषयी माहिती बघू. तर या ठिकाणी नाते संबंधांनी बांधलेले असल्यामुळे ज्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना असे, अशा लोकांच्या समूहाला वैदिक लोक हे जन म्हणजेच आपण त्याला लोक असं म्हणतो, तर ते जन असे म्हणत आणि त्यांच्या ग्राम वसाहतीला ग्राम असे म्हटले जाईल, ज्याला आपण आत्ताच्या काळामध्ये गाव म्हणून ओळखतो. तर गाव किंवा खेडे याला त्या काळामध्ये काय म्हटलं जायचं, ग्राम असं म्हटलं जायचं. तर या ठिकाणी एकापेक्षा अधिक ग्रामे म्हणजे काय, खेडे किंवा गावे मिळून तयार झालेल्या ग्रामसंकुलात एकाच जनातील लोक असल्यामुळे ते ग्रामसंकुल त्या त्या जणांच्या नावानेच ओळखले जाईल. असं असलं तरी सुरुवातीस जन या घटकाच्या व्याख्येमध्ये फक्त कुल, ग्राम, गोष्ठ ज्याला गोत्र म्हणतात, तर गोळवाडा या गोष्टींचा समावेश होता. त्यांच्या भौगोलिक सीमांचा संदर्भ हा निश्चित ठरलेला नव्हता. मागच्या पाठात आपण पाहिलं की सप्त सिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले लोक, तर हे स्थलांतर करत वैदिक लोक हे गंगेच्या मुखाच्या प्रदेशापर्यंत पोचले. या नवीन प्रदेशात वैदिक जन म्हणजेच लोक हे त्या ठिकाणी राहू लागले. तसंच भौगोलिक सीमा संबंधीच्या जाणीवा ह्या जन या संकल्पनेशी मग निगडीत होऊ लागल्या आणि या नव्या जाणीवांच्या आधारे मग भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची अशी स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली या ठिकाणी जनपदे ही अस्तित्वात आली. थोडक्यात जनपद म्हणजे काय की जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजेच लोकांच्या वास्तव्याचं ठिकाण असा त्याचा अर्थ होतो. तर जनपदांमध्ये हळूहळू अधिक औपचारिक स्वरूपाची प्रशासन यंत्रणाही विकसित झाली. अशा पद्धतीने मग औपचारिक प्रशासन यंत्रणा असणारी स्वतंत्र जनपदे ही प्राचीन भारतातील पहिली प्रस्थापित राज्य होत असं मानलं जातं. तर ऋग्वेद काळातील वाङ्मयामध्ये उल्लेख असलेल्या सर्वच जनांचा विकास हा स्वतंत्र जनपदांमध्ये झाला असे मात्र म्हणता येत नाही. आता आपण जनपद बघू. जनपद ही जी व्याख्या आहे किंवा संज्ञा आहे याचा उल्लेख हा प्रथम ब्राह्मण ग्रंथांमध्ये केलेला आढळतो. त्यानंतर उत्तर वैदिक साहित्यामध्ये आणि त्यानंतर महाभारत, रामायण ही महाकाव्य तसेच जैन आणि बौद्ध ग्रंथ यांच्यामध्ये जनपदांचा उल्लेख हा वारंवार केलेला आढळतो. जनपदांच्या संदर्भातील भौगोलिकतेचा विचार करताना या साहित्यामध्ये भारतीय उपखंडाची विभागणी प्राच्य म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की पूर्व दिशेचा, प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेचा आणि उदिच्य म्हणजे उत्तर दिशेचा.
तसेच दक्षिण आणि मध्य देश अशा 5 प्रदेशांमध्ये याची विभागणी या ठिकाणी केलेली दिसून येते. ही विभागणी जी आहे ती प्रामुख्याने विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशासंबंधीची आहे. पुराण ग्रंथांमधील उल्लेखांमध्ये मात्र भौगोलिक जाणीवेचा विस्तार होऊन विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील दक्षिणापट असं त्याला म्हटलं जायचं आणि अपरांत म्हणजे काय की कोकणकडचा प्रदेश, या प्रदेशांचा समावेशही या ठिकाणी झालेला दिसून येतो. पुढचा मुद्दा आहे भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव. यात भौगोलिक सीमांची आणि त्याच योगाने नव्याने विकसित झालेली स्वायत्ततेची स्पष्ट जाणीव हे भारतातील प्राचीन जनपदांच्या उदयामागील प्रमुख कारण होते, हे या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवं. परंतु त्यांच्यामधील सुरुवातीची जी प्रशासन व्यवस्था होती त्याच्यातील ऋग्वेदातील जन या घटकाच्या प्रशासन व्यवस्थेपेक्षा फारशी वेगळी असलेली दिसत नाही. तर जनपदांच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रशासनाच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेमध्ये सभा आणि समिती या 2 संस्थांना प्रथमपासूनच सर्वोच्च असं स्थान दिलं गेलेलं होतं. जनपदांच्या प्रमुखास राजन असं म्हटलं जात असे, परंतु त्याला निवडण्याचं किंवा त्या पदावरून काढून टाकण्याचे अधिकार जे होते ते या सभा आणि समितीकडे दिलेले होते. मात्र प्रशासनाची ध्येय धोरणे आणि समाजाच्या संघटनांसंबंधीचे संकेत यासारख्या गोष्टी स्थलकालानुसार बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता आवश्यक असे बदल करता येण्या इतक्या त्या लवचिक होत्या. जनपदांच्या काळात एका विशिष्ट अशा भौगोलिक परिघामध्ये अनेक पिढ्या स्थिर होत असताना समाजाचं जे स्वरूप आहे ते फक्त संबंधाने बांधलेला एक जनसमूह एवढ्यापुरतंच मर्यादित राहिला नाही, तर त्या बाहेरील लोकही जनपदामध्ये समाविष्ट होत गेले. जनपदांच्या सामाजिक संघटनांमध्ये सामायिकतेला महत्त्व देणाऱ्या मानसिकतेचं परिवर्तन हे वैयक्तिक कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या मानसिकतेत होत गेलं आणि त्याला अनुसरून मग कुटुंबप्रमुख आणि कुळधर्म यांचे स्थान हे लोकव्यवहारामध्ये महत्त्वाचं ठरू लागलं. व्यक्तींमधील आणि वेगवेगळ्या कुटुंबांमधील परस्पर सहकार्यावर आधारलेले साहचर्य हा समाजव्यवस्थेचा मग कणा बनला आणि याच काळात मग जनपदांच्या संरक्षणासाठी अस्त्रशस्त्र विद्येत निपुण म्हणजेच पारंगत असणारा एक स्वतंत्र वर्ग हा उदयाला येऊ लागला. जनपदांचे रूपांतर राज्यसंस्थेत होण्यामध्ये या वर्गाचा वाटा जो आहे तो फार मोठा आहे. पाणिनीने लिहिलेल्या अष्टाध्यायांमध्ये आणि त्यानंतरच्या व्याकरणाच्या ग्रंथांमध्ये जनपदीन या शब्दाचा उल्लेख आहे. हा शब्द जो आहे तो या ठिकाणी अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असणाऱ्या त्या वर्गाचा निर्देश करणारा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जनपदांचा विस्तार आणि विकास. यात जनपदांचा विस्तार आणि विकास हा 3 पद्धतींनी या ठिकाणी झालेला दिसून येतो. पहिलं आहे की एकाच कुलाचे जे वंशज असलेले जन हे विकसित होऊन जनपदाचा उदय होणे. उदाहरणार्थ मत्स्य, चेदी, गांधार, काशी, कोसल इत्यादी जनपदे. तर दुसरं आहे अनेक कुलांचे वंशज हे एकत्रित होऊन जनपदाचा उदय होणे.
यात उदाहरणार्थ म्हणून पांचाल जनपद हे येतं. तर या पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झालेले 5 जन कोणते हे निश्चित सांगता येत नाही. हेमचंद्र रॉय चौधरी यांच्या मते क्रिवी, तुर्वश, केशी, सृंजय आणि सोमक हे जन पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झाले होते. पुढे कुरु आणि पांचाल यांचा कुरु पांचाल असा एकत्रित उल्लेख होताना दिसतो. महाभारत काळापर्यंत ऋग्वेद काळातील भरत या जनाचा समावेश कुरूंमध्ये होऊन ते एकरूप झालेले दिसतात. ते इतके की भरत कुळातील लोकांचा उल्लेख हा कुरूंचे पूर्वज म्हणून देखील केला जातो. तिसरा मुद्दा आहे याच्यातला, तिसरी पद्धती जी आहे ती म्हणजे मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेणे. म्हणजेच काय की जे बलशाली होते त्या बलशाली जनपदांनी जे कमकुवत जनपद होती त्यांना जिंकून घेतलं. त्यानंतर आपल्याला अधिक माहिती व्हावी यासाठी प्राचीन जनपदांमधील काही जनपदांची नावे आणि त्यांचा उल्लेख करणारे प्रमुख ग्रंथ यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यात पहिलं आहे प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा. याच्यामध्ये मग आले अंग, मगध, यात अथर्ववेद, किकट, यात ऋग्वेद आणि अथर्ववेद. तसंच पुंड्र याचा उल्लेख करणारा ग्रंथ आहे महाभारत. आता प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेचे जे देश होते त्यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आला तर तो म्हणजे अनु, अलिन, भलाण, द्रुह्यू, परशु, पक्त, पुरु, तुर्वश, यदु यांचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आलेला आहे. तर गांधार देशाचा उल्लेख हा जनपदाचा उल्लेख हा ऋग्वेद आणि अथर्ववेद या ग्रंथात आला आहे. तर शाल्व जनपदाचा उल्लेख हा महाभारत ग्रंथात आला आहे. उदिच्य म्हणजे काय की उत्तर दिशेचे. याच्यामधील जनपद आहेत क्रिवी आणि वैकर्ण यांचा उल्लेख हा ऋग्वेदात आलेला आहे. बाल्हिक जनपदाचा उल्लेख हा अथर्ववेदामध्ये आलेला आहे. तसंच दक्षिणेकडचं जनपद आंध्र याचा उल्लेख हा महाभारत ग्रंथामध्ये आलेला आहे. पुलिंद याचा उल्लेख सम्राट अशोकाचे जे लेख आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. नंतर मध्यदेश याच्यामध्ये अज, चेदी, भरत, मत्स्य, शिग्रो, तृत्सो, उशिनर, यक्षु यांचा उल्लेख हा ऋग्वेद ग्रंथांमध्ये आलेला आहे. कुरु आणि सृंजय यांचा उल्लेख हा ऋग्वेद आणि अथर्ववेद यांच्यामध्ये आलेला असे या ग्रंथांवरून दिसून येते. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये पाहू. तोपर्यंत